कलर काय भारी सगळे म्हणतात तुम्ही गोरी दिसता, गोरी गोऱ्याच दिसता. आहेत ना पण. गोरीच आहे ना मी. मग गोऱ्या गोऱ्या कसं काय वाटलं मी 4 एकदम दिवस छान. पाहुणे म्हणून आली, कसं नाही वाटलं? आपण चालायचं आता, चला कुठे आराम. चालायचं? इथेच आराम कशाला करायचं, मला सुद्धा चालायचं. माझ्या चला. दोन्ही गुडघ्यांमध्ये गॅप पडल्यामुळे मला प्रॉब्लेम होता उठा बसायचा. दुखणं नीट होऊन जाईल सगळं. मी होणार आणि मी तेवढी खचणारी पण नाहीये. नाही तुम्ही स्ट्रॉंगच आहे, पण तुमच्यामुळे यांना काय मला वाटतं स्ट्रेंथ येते. सगळ्यांना की मी पटकन पळायला पाहिजे. तर मी आता ह्या वयात नाही ना पळू शकणार नाही, लगेच. 100% पळणार. मानसिक हिंमत देऊन हे करून त्यांनीच मला ऑपरेशन साठी तयार केलं की मावशी तू घाबरू नको, व्यवस्थित ऑपरेशन होईल तुझं, तू काळजी करू नको. हे जे आहे ना, हे जहाज सारखं हो, हे ते मसल थोडं विकनेस मला- असतो आणि पहिलीची सवय, त्यामुळे ते हे राहील. थोडं माझं जरा घरी शॉर्ट स्टेप्स ठेवायच्या, म्हणजे एका वेळी थोडं अंतर चालायचं, असं प्रॅक्टिस करत चालायचं. हो. म्हणजे मसल पण फटिग नाही होत, आपण फटिग नाही होत. डॉक्टरांच्या हिमतीमुळे त्यांनी मला जे सहकार्य केलं त्याच्यामुळे माझं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालेलं. मला काही आता त्रास नाहीये. थोडाफार हा विकनेस असतो जो हो. रिकवर व्हायला 1-1.5 महिना घेईल, त्यामुळे 1-1.5 महिना जरा हायर साईडला आपण बसायला पाहिजे. हो. खालून बसून उठायला त्रास होईल, तो हळूहळू जसा मसल बिल्ट होत जाईल तसे ते चांगलं होईल. गोलचेहरा आहे तिचा, एकदम गोड गोड. आपल्या डॉक्टरांच्या बोलण्यामुळे अर्ध दुखणं कमी झालं. 1 महिनाच लाड, नंतर मग मी तुम्हाला पळायला लावणार, चालायला सगळं सगळं एकटं करायचं. 1 महिना लाड करणार आहे ना. 100% लाड, 100%. मग आयुष्यभर लाड मी करू पण आम्ही. करून देईन. घरी जा, मस्त जेवण, काळजी घ्या आमच्या आईची. डॉक्टरांनी सांगितलंय तुम्ही व्यवस्थित उठू पळू शकाल. एकदम छान वाटतंय मला.